पवित्र मुद्रित त्या ठिकाणी गंभीर स्तूप उभारलेला आहे। कुशीनगरला गेला तर कुशीनगरला पवित्र मुद्रित त्या ठिकाणी गंभीर स्तूप उभारलेला आहे। कुशीनगरला गेला तर कुशीनगरला सुद्धा शिलालेख, स्तंभलेख, गुहालेख उभारले। असे संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही बौद्ध तीर्थ सम्राट अशोकाने पाहिले त्या ठिकाणी त्यांनी ऐतिहासिक खुणा, ऐतिहासिक पाऊल खुणा त्यांनी निर्माण केले आपण पाहतो। आणि साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये आपण पाहतो की 84,000 बुद्धविहाराची निर्मिती सम्राट अशोकांनी निर्माण केलेली आहे। आणि म्हणून ही सम्राट अशोकांनी 84,000 बुद्धविहाराची निर्मिती केवळ इतिहासाच्या पाऊल खुणा म्हणून आणि त्या अजरामर राहतील, भारतातील, जगातील बौद्ध लोक येतील आणि त्या ठिकाणी त्यांनी संकल्प केला। या ठिकाणी भदंत उपगुप्तजी, महाथेरो हेही पुण्यावरून आलेले आहेत। भिक्खू संघ त्यांना अभिवादन करते आहे। मी सांगत होतो की सिद्धार्थ गौतमानी त्या ठिकाणी संकल्प केला, त्या माझं रक्त मांस सुकून गेलं तरी चालेल, परंतु जोपर्यंत मला बुद्धत्व पद प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या जागेवरून, त्या आसनावर उठणार नाही। ते वज्रासन, ते बुद्धगया बोधिवृक्षाखाली आजही त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून ही ऐतिहासिक भूमी आहे। त्या ऐतिहासिक भूमीवरती सिद्धार्थ गौतमाला दुःख मुक्ती म्हणजे बुद्धत्व पद प्राप्त झालं ती भूमी आहे। जेव्हा तथागतांना बुद्धत्व पद प्राप्त झालं त्या ठिकाणी भूमिपर्श मुद्रा म्हणून त्याचाही उल्लेख आहे। एवढंच नव्हे तर सगळे अनुयायी आणि तुम्ही भंतेजी स्वतः इथं आंदोलनात आहात, कसं बघताय सर आंदोलन हे आणि पुढची रूपरेषा काय असेल? पुढे आता आम्ही राजनैतिक लोकांना सगळ्यांना भेटणार, त्यांचं यासाठी समर्थन मिळवणार, तालुका जिल्हा पातळीवर लोकांना जागृत करणार आणि तालुका जिल्हा पातळीवर मोर्चे, धरणे, उपोषण, वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबून सत्ताधारी लोकांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही बाध्य करणार। देशभरात बुद्ध तीर्थस्थळ हडपण्यात आलेली आहे, हजारो लाखोची संख्या आहे। सरकार वारंवार दुर्लक्षित करते, 2,500 वर्षापासून हे दुर्लक्ष करणं चाललंय। आता माघार नाही का? आता तुम्ही न्याय मिळवल्याशिवाय माघार जाणार नाही? पहिला विषय बुद्धगयेचा आहे, बाकीचे जे आहे ते एकदा मुख्य विषय आमचा मिटला की मग बाकीच्या स्थानिक पातळीवरचे जे मंदिर आहेत किंवा कब्जा केलाय ते प्रश्न आम्ही नंतरच्या पातळीवर त्याला हँडल करू। केंद्राचं सरकार असो, राज्याचं असो की बिहारचं सरकार असो, सत्तेमध्ये बौद्ध समाजाचे काही मंत्री झालेले आहेत, जे कविता म्हणतात, पण ते समाजाला न्याय मिळव म्हणून कधी काही काम करताना दिसत नाही। अशा मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना तुमचा काय आदेश आहे? त्यांच्यावर सुद्धा भिक्खू संघ जाऊन त्यांच्या दारी बसणार आहे, त्यांच्यावर प्रेशराईज करणार आहे आम्ही आणि त्यांनाही आमचं गाणं म्हणायला लावणार आहे, ती कविता बंद करायला लावणार आहे आम्ही त्यांची। आता माघार नाही सर? नाही। पुढची भूमिका काय राहणार आहे? प्रश्न होता की 1949 कायदा त्या रद्द करण्याविषयी काय बोलतो? तो सत्ताधारी लोकांशिवाय, केंद्र सरकार आणि बिहार सरकारच्या समन्वयाशिवाय तो होत नाही, किंवा त्यासाठीच हे आंदोलन आहे की त्यांच्यावर हे दबाव आणून त्यांनी तो कायदा बदलावला, ही आमची मुख्य मागणी आहे। कारण आम्ही टेम्पल ऍक्ट मानित नाही, आम्हाला बुद्ध विहाराचा ऍक्ट पाहिजे। पुढची भूमिका काय राहणार? आंदोलनाचा टप्पा काय राहणार? आता आम्ही यानंतर मोर्चे आणि मंत्री, खासदार, आमदार यांच्या घरी जाऊन बसणार सगळे भिक्षू लोक। हा आमचा एक त्यांना तयार करणार आम्ही की आमच्यासाठी उभे राहा, कारण त्या सत्तेमध्ये ते आहे। तर तुम्हाला मराठवाडा, महाराष्ट्र आणि देश बघतो सध्या
सगळ्या अनुयायांना आणि देशवासियांना इथून काय तुमचा आदेश असेल? सर्व बौद्ध नव्हे, ज्यांना ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि बुद्धाची विचारधारा मान्य आहे, त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये निस्वार्थीपणाने राजकारण सोडून सर्वांनी सहभागी व्हावं आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि मुक्त होईपर्यंत ही लढाई चालू ठेवावी अशी आमची सर्वांना मागणी. नाव सांगा. डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ.